नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे इंग्लिश क्लास 6 याची 1.5 पोएम वन थिंग दॅट आय वॉन्डर. आणि खूप इंटरेस्टिंग पोएम आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की याआधी मी 1.1, 1.2, 1.3 अँड 1.4 याचे एक्सप्लेनेशन आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्सचे व्हिडिओ आधीच अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वन थिंग दॅट आय वॉन्डर. मित्रांनो, ही पोएम आहे वन थिंग दॅट आय वॉन्डर. आणि ही पोएम कोण आहेत? पोएट चार्ल्स जिग्ना हे आहेत, त्याचे पोएट आहेत. तर आता इथे लहान मुलांमध्ये खूप सारे प्रश्न असतात. तुम्ही नाही का, तुम्ही बघितलं की लहान मुलं जी असतात ते मम्मी हे असंच का, मम्मी ते तसंच का, हे असं का बरं आहे, हे असं का नाही, अशी पुष्कळशी प्रश्न त्यांच्या मनामध्ये राहत असतात. आणि त्याच्यावरच आधारित ही एक छान इंटरेस्टिंग पोएम आहे आणि तुम्हाला खूप आवडणारी आहे. तर बघा, पोएमचं नाव काय आहे? वन थिंग दॅट आय वंडर. म्हणजे मला अशा एका गोष्टीचं का बरं आश्चर्य वाटतं आहे, मला अशी एक गोष्ट आहे की ज्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. ठीक आहे, आधी आपण ही पोएम रीड करून घेऊया आणि वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशन आता आपण बघणार आहोत. बघा पोएमच्या लाईन्स काय आहे. वन थिंग दॅट आय वॉन्डर, वन थिंग दॅट आय वॉन्डर इज वाय द वर्ल्ड इज राउंड and why the trees grow towards the sky instead of upside down. बघा, छान इंटरेस्टिंग मजेशीर पोएम आहे. वन थिंग दॅट आय वॉन्डर, one thing that I wonder is how it come to be that cats are quick to sit in the laps while whales sleep in the sea. Next, third stanza. One thing that I wonder, one thing that I wonder is why the sky is blue, why spiders all have 8 legs while we have only 2. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in the tree. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and the sky. आणि ही पोएम लिहिलेली आहे चार्ल्स जिग्नाने. तर मित्रांनो, आता याचं एक्सप्लेनेशन वन बाय वन आता आपण बघणार आहोत. आता आपण पोएम तर एकदा रीड केलेली आहे, पण त्याच्यामध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आलेले आहेत त्याचे इंग्लिश मिनिंग्स ॲज वेल ॲज मराठी मिनिंग सुद्धा इथे ॲड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. वंडर म्हणजे काय होतं? आश्चर्य वाटणं, कुतूहल वाटणं. राऊंड म्हणजे गोल. टुवर्ड्स म्हणजे त्या दिशेने. मग आता स्काय असेल तर स्कायच्या दिशेने, अर्थ असेल तर अर्थच्या दिशेने म्हणजे त्या दिशेने. स्काय तर तुम्हाला माहिती आहे. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी. अपसाइड डाऊन म्हणजे उलटं, डोकं खाली करून उलट आपण म्हणतो. ठीक आहे. केम टू बी म्हणजे घडून आलं, माहिती असणं. क्विक म्हणजे पटकन. देन लॅप्स म्हणजे मांडी. देन वेल्स माहिती आहे तुम्हाला, देव मासा. सी हा शब्द ओळखीचा आहे तुमचा, समुद्र. बरोबर. स्लीप म्हणजे झोपणे. ट्रीज म्हणजे झाड. वर्ल्ड म्हणजे जग. ग्रो म्हणजे वाढणे. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. इंटोनेशन म्हणजे आवाजामध्ये जो चढ उतार होतो. आपण जेव्हा बोलताना कमी जास्त स्वर जे निघतात ना, त्याला इंटोनेशन. आणि लाऊडली म्हणजे खूप मोठ्याने. हे झाले आपले डिफिकल्ट वर्ड्स. तर चला आता पोएमच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. काय दिलेलं आहे? फर्स्ट लाईन. वन थिंग दॅट आय वॉन्डर इज वाय द वर्ल्ड इज राऊंड. आता इथे लहान मुलं आहेत. आता त्या लहान मुलांच्या मनामध्ये क्युरियोसिटी आहे, उत्सुकता आहे, काहीतरी जाणून घेण्याची ओढ आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतात की हे जग, मला असं एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे आपलं वर्ल्ड, हे जग का बरं राऊंडच का बरं आहे? तर ट्रायंगल नाही, रेक्टँगल नाही, स्क्वेअर नाही, गोलच का आहे? तर राऊंड शेपमध्येच काय आहे? हा प्रश्न मला पडतो आहे. अँड वाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय. आणि का बरं ही झाडं आकाशाच्याच दिशेने वाढतात, इन्स्टेड ऑफ अपसाइड डाऊन. म्हणजेच आता आपण बघितलं की ही झाडाची जी रूट्स असतात, झाडाची मुळं असतात, ती खालच्या दिशेने वाढतात आणि झाडाच्या फांद्या, फ्लावर्स हे वरच्या दिशेने झाड वरती पखरतं. बरोबर. मग हे असंच का होतं? ते खाली का नाही जात? ते खालच्या दिशेने का पण नाही वाढत? ते वरच्याच दिशेने, स्कायच्या दिशेनेच का वाढतं? असे प्रश्न त्या मुलांच्या डोक्यामध्ये उद्भवलेले आहेत. क्युरियोसिटी आहे, त्यांना जाणून घ्यायचं आहे की हे असं का आहे. आता बघा, सेकंड स्टांजा बघा काय दिलेला आहे. सिम्पल आहे आणि इझी आहे. वन थिंग दॅट आय वॉन्डर. आता मुला पुन्हा आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे. इज हाऊ इट केम टू बी
दॅट कॅट्स आर क्वाईट टू सिट इन अ लॅब्स. म्हणजे आता जर आपण बघितलेली आहे ती मांडीवर अशी छोटेसं असं आपल्या मांडीवर असं डोकं ठेवून हळूवार झोपलेली असते. वाईल वेल्स स्लीप इन द सी. आणि ह्या वेल्स आहे त्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये कशा काय झोपू शकतात. आपण तर पाण्यामध्ये राहू सुद्धा शकत नाही. आपल्याला श्वास घ्यायला गुदमरल्यासारखं होतं पाण्यामध्ये आणि ह्या तर चक्क झोपतात. मग ह्या कशा काय झोपत असतील हा प्रश्न त्या मुलांच्या डोक्यामध्ये आला. आणि मांजर किती आरामशीर आपल्या मांडीवर डोकं ठेवून आरामशीर निवांत झोपलेली आहे. म्हणजे तिला कुठलाही त्रास नाही आहे. मस्त छान अशा गाढ झोपेमध्ये लॅपमध्ये मांडीमध्ये ती मान टाकून झोपलेली आहे. बरोबर आहे. इझी स्टांजा आहे, तुम्हाला समजणार आहे. नंतर जाऊया नेक्स्ट स्टांजा, थर्ड स्टांजाकडे. बघा थर्ड स्टांजा मध्ये काय दिले. वन थिंग दॅट आय वंडर. आता मला पुन्हा एका गोष्टीचा प्रश्न पडलेला आहे की इज वाय द स्काय इज ब्ल्यू. दिवसाला आपण बघितलं, आकाशाकडे बघितलं तर हे निळच का दिसतं. येलो, व्हाईट, ब्लॅक असं कलर का बरं नाही दिसत. ते ब्लूज का बरं दिसतं. असा प्रश्न त्या मुलांच्या डोक्यामध्ये आहे. वाय स्पायडर्स ऑल हॅव 8 legs. आता स्पायडर्स हे बघा इथे पिक्चर्स दिसत आहे तुम्हाला. पिक्चर आहे ना, पिक्चरमध्ये त्याला दिसत आहे की स्पायडरला 8 पाय का बरं असतात. आपण त्याला हिंदीमध्ये मकडी असं म्हणतो आहे ना. त्याला 8 legs असतात. पण आपल्याला 2च का. आपल्याला का बरं नाही 8 असे लेग. ऑक्टोपसला पण 8 असतात आहे ना त्याला. पण आपल्याला 2च का हा प्रश्न त्या मुलाच्या डोक्यामध्ये पडलेला आहे. ठीक आहे. वन थिंग नेक्स्ट स्टांजा बघा. वन थिंग दॅट आय वंडर. आणखी काय. इज बाय इट केम टू बी दॅट बनीज ब्युरो अंडरग्राउंड वाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. म्हणजे आता हा बनी बघा. बनी म्हणजे रॅबिट आहे ना. याचं म्हणजे हा बिळामध्ये का हा जमिनीच्या खालीच का राहतो. तो असा वरती का बरं नाही राहत. आणि हे पक्षी जे बर्ड्स दिसतात ते झाडावरच का राहतात. ते ब्युरो सारखे म्हणजे ते त्याच्या जशी बनी राहतात, रॅबिट राहतात बिळामध्ये, तसे ते का नाही राहत बर्ड्स. हा मला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे असे खूप सारे लहान मुलांच्या मनामध्ये नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्यांच्या मनामध्ये खूप उत्सुकता असते आणि त्याच्यासाठी हे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये उद्भवत राहतात की हे असंच का आहे. बरोबर. आणि लास्ट आन्सर बघा इंटरेस्टिंग आहे. वन थिंग दॅट आय वॉन्डर इज वाय वी वॉन्डर वाय. आपण का बरं असं भटकत राहतो. अबाउट द वंडर्स ऑफ वर्थ दॅट फील द सी अँड द स्काय. आपण असं नेहमी का बरं असं सगळीकडे वंडर म्हणजे भटकत राहतो. जाणून घ्यायचं असते. दॅट फील द सी अँड द स्काय म्हणजे या अर्थविषयी इतकं सगळं भरलेलं आहे. तिथे समुद्र आहे, तिथे स्काय सुद्धा आहे आणि हे सगळं कसं काय भरलेलं आहे. सगळं कसं काय या अर्थवर आहे आणि हे सुद्धा एक आश्चर्यच आहे. हे प्रश्न आहे या लहान मुलांच्या डोक्यामध्ये उद्भवलेले. मित्रांनो खूप सोपी पोयम आहे आणि तुम्हाला बिलकुल वाचल्यानंतर समजण्यासारखी पोयम आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.